येस. सो हे काय आहे, हे आमचं बूट स्टार्टअप कंपनी आहे. म्हणजे तर येस. बूट स्टार्टअप म्हणजे तर काय होते की इट इज ते दुसरं फंडिंग नाही आहे, ओन फंडिंगमध्ये स्टार्टअप केलेलं, तर मला हम्म. बूट स्टार्टअप म्हणते. सो आमचं हे काय मेनली एजीएस मेड इन इंडिया कॉन्सेप्टमध्ये आहे. हम्म. आणि वरती आमचं डिजिटल इंडियामध्ये पण आम्ही रजिस्टर्ड केलेलं आहे. सो आमचं हम्म. आता मेन हेड ऑफिस येऊन आमचं रजिस्टर्ड ऑफिस नेलमंगला बेंगलोरमध्ये आहे. सो हम्म. कॉर्पोरेट ऑफिस आमचं बाबूसपाಳ್यमध्ये आहे. सो तसंच आमचं 3 ब्रांच ऑफिस आहे. एक हम्म. कर्नाटक मार्वल आर्टिसा हुबळीमध्ये, ते हम्म. कुठसून मी आता तुम्हाला गोष्ट करायलोय ते, हा. दॅट इज द मेन. नंतर बरोबर. तमिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही आहेत ना, सेम मी तेच बसलोय. लोकेशन. येस बरोबर. येस येस, बरोबर. बरोबर. ओके. सो कशाला एजीएस कार्ड ऍक्च्युली तुम्हाला, तुम्ही आता जस्ट थोडंफार पहिला तुम्ही बोललेलं की सर ऑलरेडी सर्ड कंपनी आहेत म्हणून. बरोबर. बरोबर. सो ॲज पर एज गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स, नाईन हम्म. थाउजंड सेवन हंड्रेड 30, हे 2024चं सर्वे आहे. ओके. हम्म. 2024चं सर्वे आहे. स्मार्टफोन्स युजर्स आमचा इंडियामध्ये 9 मिलियन बरोबर. अप्रॉक्सिमेट. ओके. आता ट्वेंटी हम्म. ट्वेंटी फाईव्हमध्ये ते सर्ज झालेलं आहे. इट हॅज गॉन अप टू 1 ट्रिलियन काय की झालेलं आहे. तुम्हाला काय बरोबर. हां. आणि आमचा इंटरनेट युजर्स, ॲक्टिव्ह युजर्स 75 हम्म. क्रोर्स बरोबर. इंडियामध्ये आहे. दिस हम्म. इज हे रिपोर्ट आहे 2024चं. हम्म. सो हे आमचं सीईओ, तुम्ही भेटलेलं काय आमचा सीईओला? नाही. अ, नाही, नाही, नाही नाही. नाही. ओके. सो हे आमचं सीईओ आहे मिस्टर दिलीप हम्म. कुमार, अ, हम्म. आणि आमचं विनय कुमार बीएन म्हणून. सो येस. हे हे दोन लोक कोण आहेत? हा. ह्यांचं मेन अजेंडा म्हणजे तर त्यांचं मेन प्लॅन हे हम्म. एजीएस कार्ड स्टार्ट करायचं. बरोबर. ओके. सो दे आर द, असं बोलायला होते की हे मीच मेन स्तंभ, म्हणजे तर हम्म. हम्म. कंपनीचं मेन स्तंभ हेमी आहेत. अ, बरोबर. जर तर हेमी नसलेलं तर एजीएस कार्ड येत नसलेलं मार्केटमध्ये. बरोबर. ओके. यांच्यामुळे आज एजीएस कार्ड येस, मार्केटमध्ये आहे. मार्केटमध्ये आहे. बरोबर. हे ओके. नसतील तर हे तर नसते तर हे कार्ड एजेस कार्ड इथे आलं नसतं किंवा मार्केटला करेक्ट. दिसलं नसतं. परफेक्ट. येस. ओके. ओके. येस. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये हे आमचं विजन आणि आमचं मिशन आहे. विजन काय आहे म्हणजे तर आता थोडंफार तुम्हाला काय पहिलासा पूर्ण तुम्हाला माहित आहे की पहिला डिस्ट्रीब्युटर असलेलं, नंतर काय कमिशन बेसिसमध्ये काम करायचं. तर आता तुम्ही बघा डिजिटलमध्ये ते पूर्ण गेलेलं आहे, डायरेक्टली डील करायला आहेत कंपनी, करेक्ट. हम्म. सो आमचं काय आहे, तिंतूमध्ये जॉब लॉसेस सर्ट झालेले आहे. सो आमचं बरोबर. कंपनीचं एक एक मोटो आणि एक हे आहे की होत तेवढं आम्ही सगळ्या लोकांना जॉब देऊ शकतो. बरोबर. मे बी इट इज नॉट अ डायरेक्ट जॉब होत नाही, पण ॲटलिस्ट पार्ट टाइम तर बी काम करून तुम्हाला पण आता असं सिच्युएशन माहीत आहे. हम्म. एक कंपनीमध्ये काम केलं तर होत नाही, ॲटलिस्ट एक तुम्हाला साईड इन्कम तर पाहिजेच. हा. पा पार्ट कंटिन्यू पार्ट कंटिन्यू. टाइम. येस. हे तुम्ही ॲक्टिवली पण करू शकतो, नाहीतर तुम्ही हम्म. ॲज अ पार्ट बरोबर. टाइम पण तुम्ही करून घेऊ येस. शकतो. येस. 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 ओके. सो मेन टॉपिकला येतो मी. आता एक येस. फॅमिलीचं मंथली एक्सपेन्सेस किती होते? एक ट्राय टू म्हणजे तर एक टियर 2 लेवलचं हे बेसिक एक फॅमिलीचं एक्सपेंडिचर. हम्म. 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 ओके. एक एक मॅक्झिमम किती राहत सर, तुम्ही एक. अ, एक मॅक्झिमम एक फॅमिलीचं डिपेंड कॅटेगरी म्हणजे मिडल क्लास, फर्स्ट क्लास आणि नाही, अशा. मिडल क्लास घेऊया, मिडल क्लास. मिडल क्लास एक ॲव्हरेज ॲव्हरेज आहे ना, एक 25 to 30. परफेक्ट. जर काय बाकी दुनियादारी नसेल ना, तर एवढा एक्सपेंडिचर तर ऍटलिस्ट येस. पाहिजे त्याच्यात. येस. तर आम्ही तुमचं सेम एक्सपेंडिचर वरतीच आम्ही घेतलेलं आहे, 25,000 अप्रॉक्सिमेट घेतलेलं आहे.
येस, येस, येस. ओके. म्हणजे आता तुम्हाला पण माहित आहे की रेस्टॉरंटला गेलं, ग्रोसरीज आणलं, कार सर्व्हिस करायलो आणि हम्म. काय काय तुमचं इंटरनली रावलं 25,000 मिनिमम तर एक्सपेंडिचर आहे. हे बरोबर. 25,000 काय तर बी आम्हाला कॅशबॅक कुठेसून तर बी आले काय? कुठेसून बी आले? म्हणजे तर आता एक्सपेंडिचर केलं आम्ही काय तर बी येस, आम्हाला येस. भेटले? हा. नाही, नाही, वापस नाही, नाही, आम्ही नाही. नाही फक्त मिळणार. एक्सपेंडिचर केलं. एक्सपेंडिचर केलं, तो गेला तो. येस, गेलं आहे ना. वेस्ट झाला, तो गेला, येस, तो वेस्ट झालं. संपला ते. ओके. मनी. तर आता मंथलीचं घेतलं मी, एक इयरलीचं एक घेऊ, एक एक्झाम्पल. अच्छा. एक येस, येस, येस. वर्षाचं घेऊ. कशाला म्हणजे हम्म. तर एक वर्षामध्ये आम्ही किती एक एक्सपेंडिचर करतो ते त्याच्यावरती आहे. त्याच्यावरती बरोबर. आता आमचं धरलं तर बी 3,25,000 आम्ही बरोबर. वर्षाला आम्ही एक्सपेंडिचर कराले. बरोबर. ओके. आणि त्याच्यावरती लाईक ते ॲव्हरेज धरलं तर बी 3,25,000 धरलं तर बी 27,000 अप्रॉक्सिमेट व्हाले. ओके. हम्म. सो आमचं टोटल ॲव्हरेज 52,000 धरून घ्या, म्हणजे तर ट्राय 1 असलं लोकांचं, Tier 1 तसलं लोकांचं, मल्टी सिटीज त्यांचं पूर्ण तुम्ही बघा. आता मुंबई पूर्ण 30,000-40,000 म्हणजे तर काहीच नाही आहे, हम्म. है ना. सो बरोबर. ह्याच्यावरती बरोबर. तुम्हाला काय तर बी कॅशबॅक भेटलं तर तुम्हाला कसं वाटेल? एक्सलेंट. मस्त एक्सलंट. वाटणार. मस्त हा. ना. सो आमच्या एजीएस कार्ड ह्याच्यावरती डिपेंडेंट आहे. आमचं काय आहे, पूर्ण आमचं सगळं सर्व्हिसेस तुम्ही तुम्ही पण थिंक करू शकतो की सर ऑलरेडी दुसऱ्या कंपनीमध्ये पण सेम अपॉर्च्युनिटीज द्यायला सेम असं आहे. ओके. बरोबर. आता मी पण बोलतोय की माझं कंपनीचं ॲप एक नंबरचं आहे. कशाला म्हणजे तर आता गव्हर्नमेंट बिल पेमेंट्स एक्झाम्पल बोलतो मी. गव्हर्नमेंट बिल पेमेंट्स, आता हम्म. इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट्स. ओके. इलेक्ट्रिसिटी रावलं, वॉटर डिपार्टमेंटचं रावलं. आता मी हम्म. त्याच्यावरती एक सिंपल बोलतोय, त्याच्यावरती आम्ही पेमेंट केलं तर आम्हाला कॅशबॅक भेटत नाही, कुठलं बी प्लॅटफॉर्मवरती भेटत नाही. करेक्ट. बरोबर. आमचा आमचा प्लॅटफॉर्मवरती पण भेटत नाही, पण त्याचा एक कॅच आहे. त्याच्या हम्म. एक प्रोसेस आहे, मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडमध्ये बोलतो मी. आणि पुढे येस. मग आहे तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला किती कॅश भेटते, म्हणजे तर हम्म. बायफिकेशन कसं, हम्म. कोणाच्यावरती आम्हाला कॅश भेटते, कोणाच्यावरती कॅश भेटत नाही. ओके. बरोबर. म्हणजे तर असं आहे की सगळ्या कंपनीवरती आम्ही देते म्हणून 100% नक्की नाही आहे. हे हम्म. तुम्हाला कॅशबॅक कुठं भेटेल? आमचं कंपनीला, एजीएस कार्ट कंपनीला कुठं कॅशबॅक येते, कंपनीसून देते, तर हम्म. आम्ही ते काय करते, कस्टमर्स रिलेशनशिपला आम्ही त्याला पण आम्ही शेअर करतोय. बरोबर. ओके. सो ते मी तुम्हाला बायफकेशन पुढे मग बोलतो, कसं तुम्ही हे बायफकेशन करायचं. सो बर, बर. किती टाईपाचं शॉपिंग आहे म्हणून काय तर बे सर, कदम सर? अ, म्हणजे मार्केटमध्ये शॉपिंग. मार्केटमध्ये, येस, मार्केटमध्ये एक टाइप्स ऑफ शॉपिंग राहतात ना. म्हणजे आता आपण शॉपिंग, ऑनलाईन आता शॉपिंग मी ऑनलाईन करतोय, शॉपिंग ऑफलाईन करतोय. करेक्ट. ऑफलाईन शॉपिंग पण ऑनलाईन, आपण करतोय. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन आहेत. करेक्ट ना. हम्म. आता बरोबर. ऑनलाईन शॉपिंगमध्ये पण तुम्हाला माहित आहे की येस, आमचा ॲमेझॉन आहे, मेशो आहे. करेक्ट. ऑफलाईन बरोबर. बिझनेसेसमध्ये आमच्याकडे ब्रँड स्टोर्स आहेत. ब्रँड स्टोर्स म्हणजे तर डॉमिनोज झालं, कल्याण बर. ज्वेलर्स, भीमा बरोबर. ज्वेलर्स, हे पूर्ण दिस आर ऑल ब्रँड स्टोर्स आहेत ते. हम्म. ओके. आणि हे ऑफलाईनमध्ये अनेक कॅटेगरी आहे. ऑफलाईनमध्ये अनेक कॅटेगरी आहे, दॅट इज लोकल बिझनेसेस. बरोबर. लोकल हा. बिझनेसेस म्हणजे तर आमचं घरीच्या साईडला कोणतर बी किराणी अंगडी अंगडी ठेवलं, नाहीतर कोणतर बी एक चहाचं स्टॉल ठेवलं, असं. बरोबर. सो तुम्हाला पूर्ण मी लोकल बिझनेसेस म्हणून वी हम्म. कॅन कन्सिडर इट. ओके. ओके. सो आता हे आमचं एक स्ट्रक्चर आहे. आता तुम्हाला हम्म. ऑलरेडी लाईक तुम्हाला माहित आहे की युजर आहे. करेक्ट. युजर बेस आहे. मर्चंट बरोबर. मर्चंट पण आहे आमच्याकडे, डिजी शॉप आहे. सो व्हेरिएशन्स आहेत. सो मेन आलं ते मास्टर डिस्ट्रीब्युटर, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटर, फ्रँचायसी वर, व्हीबीओज, प्रीमियम मेंबर, डिजी शॉप, मर्चंट आणि युजर.
सो हे हम्म. आमचं रेव्होल्युनरी बिझनेस मॉड्यूल आहे. सो हम्म. युजरमध्ये दोन दोन आहेत, तुम्हाला माहित आहे, एक फ्री युजर आहे, एक पेड युजर आहे. येस. करेक्ट. ते आता फ्री युजर आमचं नॉर्मल युजर्स, ते पाहिजे तर तुम्ही यूज करू शकतो, नाही बी यूज करू शकतो. ओके. सो अपॉर्च्युनिटी काय आहे आमचं युजर बेस, फ्री युजर बेसमध्येच एक्झाम्पल धरूया. मला काय पेड युजरचं नाही, फ्री युजरचं धरतो मी आता. फ्री युजर्स. येस येस. अपॉर्च्युनिटी ॲज अन युजर म्हणजे तर कोणतं बी तुम्हाला विचारेल, मला काय प्रॉफिट आहे. बरोबर. मला काय प्रॉफिट आहे बा, तुमचं ॲपमध्ये सेम आहे, फोन पे मध्ये पण सेमच आहे. सो हम्म. फर्स्ट थिंग, आमचं ऑल इन वन सुपर ॲप आहे, फर्स्ट हम्म. वन. आणि बिल पेमेंट्स, बुकिंग, ट्रॅव्हल्स, एव्हरीथिंग इज द सेम. हम्म. त्याच्यामध्ये शक्कच नाही आहे. तो बरोबर. दुसरं काय आहे, गॅरंटेड कॅशबॅक ऑर रिवॉर्ड ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. हे बघा, ह्याच्यावरती एक पॉइंट आहे, ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. हम्म. आता तुम्हाला कुपन भेटल नाही. आता तुम्ही फोन पे तुम्ही पेमेंट केलं, तुम्हाला कुपन भेटते ना आता. बरोबर. हे घ्या, आता 10% डिस्काउंट, पुम्मामध्ये जावा येस, आणि येस. काय तर जॉकीचं शोरूमला जावा, हे स्क्रॅच कार्ड घ्या. आमचं तसं स्क्रॅच कार्ड देत नाही तुम्हाला, पण गॅरंटी कॅशबॅक ऑर रिवॉर्ड ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. हर हम्म. एक, इवन ते तुम्हाला मी तेव्हा बोललोय की गव्हर्नमेंटचं ह्याला आम्हाला भेटत नाही. आता एक्झाम्पल बोलतो मी. आता ₹300 तुम्ही गव्हर्नमेंटचं इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट केला. ओके. ₹300 इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट केलं. त्याचं हम्म. एक 50%, ऍक्च्युली काय आहे, 10% आम्ही कॅशबॅक देते, कॅशबॅक. ओके. हा. हा. र- हे काय ते गव्हर्नमेंट सेक्टरचं राहते, त्याला आम्ही रिवॉर्ड पॉइंट्स देतो तुम्हाला. म्हणजे तर ओके. इट विल बी इन अ कॉइन. इट इज, बट इट इज अ, ते काय आहे, ते कॅश इक्वलंट टू कॅश. कॅश. येस. बरोबर. ते बरोबर. व्हर्च्युअल करन्सी राहते. आता ते येस, येस. व्हर्च्युअल करन्सी कसं तुम्हाला प्रॉफिट आहे ते म्हणून नेक्स्ट बोलतो. सो ते काय तुम्हाला, हे फोर्थ पॉइंट मध्ये आहे, ते मी तुम्हाला फोर्थ पॉइंट तंग जात नाही, मी आताच तुम्हाला क्लिअरली, म्हणजे तर ते कन्फ्युजन राहायचं नको. सो हम्म. मी हम्म. तुम्हाला आता बोलतो. एव्हरी 2000 पॉइंट्स झालं, एव्हरी टू बरोबर. थाउजंड पॉइंट्स झालं, तर तुम्हाला एक कॅश कार्ड, एक स्क्रॅच कार्ड भेटेल. पण हम्म. हे स्क्रॅच कार्ड आमचं दुसऱ्या ॲप्स सारखं नाही आहे. बरोबर. इट विल बी अ रिअल कॅश. इट विल बी ओके. अ रिअल कॅश. म्हणजे हम्म. तर ₹2 दर ₹2000 तुम्हाला बर. कॅशबॅक भेटेल ह्याचा. ओके. ओके. हम्म. सो आणि एक मेन थिंग आमचं इंतूमध्ये आता, दुसऱ्या ॲपमध्ये तुम्हाला रेफरल बोनस वन टाइम भेटेल. करेक्ट. हम्म. एकदा हम्म. रेफरल केलं तरी फ्री युजरलाच. एकदा तुम्ही रेफर केलं त्याच्यानंतर संपलं, तुम्हाला काय आणि कॅशबॅक भेटत नाही. आमचं तसं नाही. तुम्ही किती लोकाला तुम्ही रेफर करतोय, त्याचं हम्म. आता त्याला काहीतरी बी कॅशबॅक आला, 10 एक्झाम्पल, त्याला एक ₹10 कॅशबॅक आला, तर ते ₹10 कॅशबॅक मध्ये 10% तुम्हाला येईल, बिकॉज बरोबर. यू हॅव रेफर्ड. हम्म. ते तर तुम्हाला माहितीच आहे. ओके. बरोबर. येस. हम्म. सो एक क्रॅश कार्ड पण माझ्याकडे मागच्या महिन्यामध्ये एक आलं होतं. ओके. त्याचं ₹35 मला हे झालंय, थर्टी फाय मिळालंय. रुपीज आले. हा, 35. कितीच काय काय बिल पेमेंट्स केलेलं काय? नाही, मी बिल पेमेंट नाही केलं. मी चार पाच चार लोकांना जे लोकाला. पाठवलं येस. त्यांच्या, हा, हा, चार. त्यांच्यामध्ये इच मग अँड तो एव्हरी 4 लोकाला तुम्ही हे केलं तर. 2000 रिवॉर्ड्सला मला एक कॅश कार्ड आलं, येस. क्रॅश कार्ड. त्याच्यानंतरचे 499 झालेले आहेत, 4900 समथिंग. पण त्याच्यानंतर मला अजून कार्ड नाही आलंय, आणि माझे त्याच्यानंतर काही जॉईनिंग पण नाही झाले. ओके. एक कार्ड माझं आलं, ते इनकॅश झालं 5 तारीखला, 5 जुलै. ओके. ₹35 त्या, ₹35 आलं. हा, आले आले. येस. आणि ते मी माझ्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये यूज पण केले, रिडीम केले ते माझ्या रिडीम केलं. रिचार्ज मध्ये. रिचार्जला केलं आणि त्याला पण तुम्हाला कॅशबॅक आलं. कॅशबॅक आली. हम्म. रिचार्ज केलं त्याला पण तुम्हाला कॅशबॅक आलं. त्याला पण कॅशबॅक आली. परफेक्ट. येस.
येस बघा येस. आता तुम्ही ते काय एक्सपेंडिचर आहे ऍटलिस्ट तुम्हाला एक तुमचा पर्सनल एक एक्झाम्पल बोलतो एक ₹5,000 तुमचा एक एक्सपेन्सेस व्हाले तर तुम्हाला एक ₹500 तुम्हाला वापस येते असं कॅशबॅक मध्ये म्हणजे तर तुम्ही यूज करू शकतो करेक्ट. बरोबर. येस. सो आणि एक हे आहे की रेफर अ मर्चंट आणि 5%चं कमिशन. म्हणजे तर हम्म. आता तुम्ही एक युजरला तुम्ही रेफर केलं आमचा ॲप डाउनलोड करून तो कायतर बी रिचार्ज केलं कायतर बी केलं सो त्याचा एक 10% तुम्हाला भेटेल त्याला कॅशबॅक आलेलं. पण इथं तुम्हाला अनेक ऑपॉर्च्युनिटी द्यालोय की मर्चंटला पण तुम्ही ऑनबोर्ड करू शकतो फ्री येस युजरला. येस. फ्री युजरला पण काय त्याला 5% तेवढंच भेटेल. हम्म. 5% म्हणजे तर आता ते जे कोण ते तिथं येऊन घेऊन ते तुमचं QR स्कॅन केलं आणि त्याला कॅशबॅक ₹10 आला सो हम्म. ते ₹10 आलं म्हणजे तर युजरला एक ₹10 आला कोण रेफर केलेलं त्याला 50 पैसा येईल. हम्म. ओके. बरोबर. टेन बरोबर. पर्सेंट म्हणजे तर एक रुपये. बरोबर. ओके. हे 5% म्हणजे तर 50 पैसा. सो 50 त्याला एक पैसे. 50 पैसा येईल असं. हम्म. दिस इज द हम्म. युजर अपॉर्च्युनिटी. आणि तुम्हाला बरोबर. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकतो की रॉयल्टी पॉईंट्स काय आहे आणि तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स काय आहे. रॉयल्टी पॉईंट्स काय नाही आहे ते दॅट इज अ व्हर्च्युअल पॉईंट्स बट इट इज अ इक्वलंट टू रुपीज इट सेल्फ. रुपीज. ते हा तुम्ही तो आता रिचार्ज केलं म्हणून सांगितलं ना आता तुम्ही रेफर केलं 2000 ते आता पण तुमचं रॉयल्टी पॉईंट्स मध्येच आहेत बघा पाहिजे तर. हो. ते रॉयल्टी पॉईंट्स आहेत ना ते लेटर ऑन येस. तुम्ही काय करू शकतो ते ते तुम्ही वाईल डुईंग अ रिचार्ज ते पण सिलेक्ट करून घेऊन तुम्ही पेमेंट करू शकतो. ओके. हा तुम्ही एकदा करून घेऊन बघा नेक्स्ट टाइम काय तर बी रिचार्ज करायच्या टाइमला रॉयल्टी पॉईंट्स पण सिलेक्ट करा आणि रिवॉर्ड पॉईंट्स काय तर बी राहिलं ते पण सिलेक्ट करा. ओके. अच्छा. सो ते तुमचं कॅशबॅकमध्ये हे रिवर्ट होऊन घेऊन तुम्हाला भेटेल ते. ओके. हा. म्हणजे आता माझ्याकडे 4,999 या 4,900 हम्म, 4,900 असं रॉयल्टी पॉइंट आहेत. हम्म. आणि रिवॉर्ड पॉइंट माझ्याकडे होते समथिंग 37. तर ते ओके. मी यूज केले. पण रॉयल्टी पॉइंट मध्ये 4,900 हे ॲज इट इज तसेच दिसतात. तुम्ही सिलेक्ट केलं नाही रिचार्ज करायच्या टाइमला. अच्छा. नेक्स्ट टाइम ते नेक्स्ट मला टाइम आयडिया तुम्ही नव्हती. हा ते नेक्स्ट टाइम आयडिया. तुम्ही रिचार्ज करतेत ना एक एक नोट करा तुम्ही सर. मी हा. काय बोलतोय नेक्स्ट टाइम हा. नोट करा की तुम्ही रिचार्ज करायच्या टाइमला म्हणजे तर पेमेंट करतेत ना ते टाइमला हा. रॉयल्टी पॉईंट्स आणि रिवॉर्ड पॉईंट्स काय हा. तर बी रावला तर दोनों बी सिलेक्ट करा आणि प्लस UPI तुम्ही ते तीनों बी सिलेक्ट करून घेऊन तुम्ही पेमेंट करून घेऊन बघवा. आता तुमचं अच्छा. रिवॉर्ड पॉईंट्स किती असलेलं रॉयल्टी पॉईंट्स किती असलेलं आणि UPI किती पेमेंट केला आणि तुम्हाला कॅशबॅक किती आला. ओके. येस ओके. येस येस. वन्स ओके यू ओके. कॅल्क्युलेट इट यू विल बी सरप्राइज टू नो इट. अरे. ओके. सो थोडंफार म्हणजे तर तुम्हीच त्याच्यावरती एक्सरसाइज केलं आणि हे केलं ना तर तुम्हाला एवढं अजून ते लाईक क्लिअर होते होत की जाणार. हा क्लिअर पण होते आणि क्लिअर. तुम्हाला काय यू विल बी सरप्राइज्ड. येस आय पहा. कॅन. नक्की 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 म्हणजे जे आपल्याला आयडिया नाही आपल्याला वाटलं काय फक्त त्या 2,000 पॉईंट मध्ये मला एक क्रॅश कार्ड मिळालंय बस दॅट्स इट. पण हा ह्याच्यावरती ह्या रॉयल्टी पॉईंट वरती आपल्याला एक डिडक्शन पण होणार काहीतरी अजून. हा ते होते तेच हा. म्हणलो ना म्हणजे तर एकदम फुल 2000चं 2000 येत नाही 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 थाउजंडचं नाही तर नाही. 1000 घेत नाही ते म्हणजे येस. तर इट विल इक्वलंट टू रुपीज. ओके हम्म. रुपीज करन्सीमध्ये इक्वलंट होते पण इट विल नॉट टेक फुल ऑफ द अमाऊंट लाईक 10 पैसा या 5 हम्म. पैसा असं लेवलमध्ये तुम्ही ते कॅल्क्युलेट करला ना तर तुम्हाला हा. माहित होते. येस येस. ओके आता हे मग ते युजर त्याच्यातून मग ते आपण तितके जे यूज होणार त्याच्यानंतर ते तिथून मायनस होणार काय ती रॉयल्टी पॉइंट आपल्याला सेम तसेच दिसणार. येस रॉयल्टी पॉईंट्समध्ये तुम्हाला तिथं कमी येते तेव्हा लेस मग होलेलं कमी राहते. लेस होणार ना. येस. यस यस. ओके. जेवढे आपण यूज केले तेवढे आपले रॉयल्टी पॉइंट मायनस होणार येस. तिथे. यस.
ओके, ते तुम्ही एकदा ट्राय करा, नंतर तुम्हाला डेफिनेटली. माहित होते. नक्की, नक्की, नक्की. आता जर माझ्याकडे काय पण करायचं असेल ना, रिचार्ज वगैरे व्हॉटएव्हर जे पण काय, तर येस येस त्यावेळेस येस. मी नक्की ट्राय करणार. एकदा ट्राय करा, कशाला, येस, मला येस. पण माहित नसलेलं, मी पण ट्राय करून मला माहित झालं आहे. येस सर, येस सर. मला हे प्रमोद सरांकडून फक्त ते रेडीम करायचे रॉयल्टी पॉइंट हे त्यांनी सांगितलं. सॉरी, रिवॉर्ड पॉइंट. बट ओके. रॉयल्टी पॉइंटच्या रॉयल्टी बद्दल ते पॉइंट्स पण बोलले नाही. तुम्ही एकदा ट्राय करा, एकदा ट्राय ओके, करा, ओके, तेव्हा ओके. तुम्हाला येस, माहित होते येस, कसं येस, येस. वर्क होते. म्हणजे तर एकदम फुल अमाऊंट तर येत नाही, पण हा, नाही, नाही, नाही. इट विल काही बी अ पार्ट, स्मॉल अमाऊंट, पर्सेंटेज. पार्ट 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 बाय येस, पार्ट. येस, 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 ओके. येस. अंडरस्टँड, अंडरस्टँड. समजलं, येस समजलं सर. येस. ओके. येस सर. युजर मध्ये आणि काय तर बी डिफिकल्टीज काय तर बी आहे काय? काही नाही. हे बऱ्यापैकी माहिती होतं. फक्त हा एक जो रॉयल्टी पॉइंट यूज करायचा आहे ना, हा एक नवीन मुद्दा सापडला आपल्याला. रॉयल्टी परफेक्ट. एक न्यू न्यू पॉइंट. बाकी ह्या येस. सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण डिस्कस केल्या त्या ऑलमोस्ट माहिती होत्या. ओके. व्हेरी त्याची गुड. कल्पना होती आणि आपण ते घेतलं पण आहे. येस. एकदा तुम्ही ट्राय करा, तेव्हा तुम्हाला येस, माहित येस. पण होते. नक्की, नक्की. येस. डेफिनेटली. येस. येस, आता प्रीमियम मेंबर येस. तर तुम्हाला ओके. माहितच आहे. हं, येस. सो आमचा युजर लोकाला पण माहित होत नाही, कशाला, म्हणजे तर हे रेकॉर्डिंग करायलोय मी. हं. सो प्रीमियम मेंबरचं बेनिफिट 50% कॅशबॅक. ओके. येस, ऑन 50% टॉप कॅशबॅक. ऑफ 10%, ते तुमचं आता फ्री युजरचं 10% तुम्हाला भेटते, हं. प्लस तुम्हाला 50% एडिशनल भेटेल. हां, ओके. 60% होणार. टोटल 60% ऑफ द हं. कॅशबॅक. येस. ओके. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल बोलतोय. हं. लाईक तुम्हाला पण ऑलरेडी माहीत आहे, पण एकदा जस्ट फॉर अ ब्रीफिंग. आणि येस, हे येस. स्लाइड काय आहे, दिस इज ओनली फॉर इल्युजन पर्पसेस. ह्याचं आणि ॲक्युरेट डेटाचा काय बी मुद्दा नाही आहे. काय काही हे काही फक्त पण संबंध तुम्हाला, नाही. हां, हे येस, फक्त तुम्हाला जस्ट जस्ट एक अंडरस्टँड फक्त करायला. अंडरस्टँड. येस, येस. ओके. सो आता मी एक माणूसला, मी ऑलरेडी एक युजर आहे एजीएस बरोबर, कार्डचं. ओके. बरोबर. आणि राम म्हणलेला मी त्याला एक इंट्रोड्यूस करतो आमच्या प्लॅटफॉर्मवरती. ओके. हं, सो हं. आता राम म्हणलेलं, जे कोणाला मी इंट्रोड्यूस केलं, राम द पर्सन. बरोबर. ओके. येस. तो एक रिचार्ज केलं 1000 रुपीजचं आमचं प्लॅटफॉर्मवरती. ओके. हं. सो रामला 30 रुपीज कॅशबॅक भेटेल. ओके. बरोबर, एक 30 रुपीजचं एक एक्झाम्पल 30 रुपीज त्याला एक कॅशबॅक भेटलं. तर बरोबर, मला, ओके, आय एम आय फ्री युजर. ओके. मी आता बरोबर. फ्री युजर आहे. मला त्याचं 10% म्हणजे तर 30 रुपयेचं 10% मला 3 रुपये येते. येस. करेक्ट. आता मी येस. काय तर बी इन्स्टेड ऑफ, म्हणजे तर मी आता फ्री युजर नाही आहे, मी आता प्रीमियम मेंबर घेतलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर मी रामला इंट्रोड्यूस केलं, तर हं. ते काय होते, 3 रुपये ते माझं हक्क आहे, मिळणार, 10 रुपयाचं. मिळणार. हां. मी आणि वरतीसून पैसे देऊन प्रीमियम करून घेतलं त्याचं, आणि मला 50% प्लस 10% म्हणजे तर 60 60%. 60% 60% झालं. सो आता रामला किती कॅशबॅक आलं सर? 30 रुपये आला. करेक्ट. ₹30. ते 30 रुपयेचं डिवायडेड बाय 2 किती झालं? 15. येस. करेक्ट. 50%. 50%, ते 15 रुपये झालं. आणि माझं ते काय फ्री युजरचं 3 रुपये भेटलं. 3 रुपये येस. प्लस 15, 18 रुपये. ₹18. सो असं आमचं प्रीमियमचं पूर्ण तुम्हाला एक एक रफ डेटा घातलेला आहे मी. हं, हं, हं. ओके. सो किती भेटते फ्री युजर राहिलं तर किती, आणि प्रीमियम मेंबर राहिलं तर कॅशबॅक किती भेटते, एक बरोबर, जस्ट बरोबर. इल्युजन आहे हे. हां, हां. ओके. बरोबर. ह्याचा काय बी डाऊट नाही आहे ना? बिलकुल नाही, अजिबात नाही. हे तर ओके. आपण ओरली एक्सप्लेन करायला सुरुवात केली ओके. लोकांना. परफेक्ट. आता हे पार्टला प्रीमियम मेंबर्स बेनिफिट. आता हं. 5,900 रुपीज प्लस टॅक्स, 5,900 प्लस टॅक्स, क्लिअरली बोलतोय. त्याचं हां. एक प्रीमियमचं लायसन्स घ्यायचं एक प्राइसिंग आहे. पण बरोबर. ह्याचा बी एक कॅच आहे काय, 5,900 तुम्ही कंपनीला पेमेंट करतात, येस आय एग्री.
तुम्ही कंपनीला पेमेंट करते, पण कंपनी काय करते, ते 5,900 कंपनी ठेवून घेत नाही, ते वापस हम्म. तुम्हाला तुमचं अकाउंटमध्ये, तुमचं वॉलेटमध्ये टाकेल. ते बरोबर. तुम्ही 5,900 काय करू शकतो, तुम्हाला टाइम राहते, 2 वर्षाचा टाइम आहे. ओके, येस. ते तुम्ही तुमचा ट्रॅव्हलमध्ये यूज करू शकतो, नाहीतर इन्शुरन्स, नाहीतर डिजिटल मार्केटिंग, कुठलं बी आमचं किती सर्व्हिसेस आहेत. ओके, हा. ते तुम्ही ते तिथलं, ते पॅटर्न मध्ये तुम्ही कुठं बी पण आमचं हे 5,900 तुम्ही यूज करू शकतो. बरोबर. ओके. सो, आणि एक प्रीमियम मेंबरला वन टाइम रेफरल बोनस आम्ही देते. एक प्रीमियम मेंबर, अनेक प्रीमियम मेंबरला वन वन टाइम टाइम रेफरल बोनस, दॅट इज, रेफरल. ते काय आहे, 1,500 रुपीज. येस. ओके, ते भेटेल त्याला. हम्म. आणि हे तुम्ही 5,900 प्लस जीएसटी काय द्यालेत कंपनीला. हा. ओके, हा. दॅट इज, म्हणजे तर आता एक्झाम्पल बोलतोय, अमेझॉन प्राईम. ओके, अमेझॉन प्राईम आणि नॉर्मल अमेझॉन मध्ये, नॉर्मल अमेझॉन मध्ये आमचं काय फ्री युजर आहे, सेम सेम टाईप इक्वलंट ठेवून घेऊ. अमेझॉन हम्म. प्राईम कसं आहे तुम्हाला माहित आहे, एव्हरी मंथ पेमेंट करायचं स्ट्रक्चर आहे, इयरलीचं स्ट्रक्चर आहे, करेक्ट. म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर आहेत आमचं, वन टाइम लाईफ टाइम नाही आहे. पण येस. आम्ही लायसन्स द्यालेत, वन टाइम परचेस करा आणि लाईफ टाइम तुम्ही बेनिफिट यूज करा. सो ते तुम्हाला मेंबर बेनिफिट पण तुम्हाला आहे. इथं तुमचं स्क्रीनवरती दिसायलंय तुम्हाला, लाईक हा. 1,500 रुपीज वन टाइम तुम्हाला रेफरल बोनस आहे, प्रीमियम येस. मेंबरला तुम्ही ऑनबोर्ड केलं तर. आणि तुम्हाला येस. येस. फ्री डिजिटल विजिटिंग कार्ड आहे, 4x येस. डीमॅट डीमॅट अकाउंट आम्ही तुम्हाला एक फ्री ओपन करून हो. देतोय. येस. 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 आणि दिस इज अ लाईफ टाइम बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. आता थिंक करा, तुम्ही कुठं कॉर्पोरेटमध्ये काम करत असलेलं, तुम्हाला काय तर बी प्रॉब्लेम होऊन घेऊन तुम्ही सोडलं काम. तुम्हाला हा. माहित आहे आता असं सिच्युएशन असं आहे की तुम्हाला इमिडिएटली जॉब तर भेटणार नाही आहे. सो हम्म. ते टाइमला ॲटलिस्ट यू कॅन वर्क ॲज अ फ्रीलान्सर, हे बरोबर. आमचं एक लायसन्स घेऊन. आणि तुम्हाला प्रीमियम क्रेडिट पण भेटाले. ते तुम्ही 5,900 तुम्ही कंपनीला काय दिलेलं ना, ते तुम्हाला हा. 2 इयर्सचं टाइम लिमिट आहे त्याला. बरोबर. बरोबर. प्लस 50% कॅशबॅक तुम्हाला, ते एक ॲडिशनल बेनिफिट आहे. येस. येस. एक्सक्लुझिव्ह फ्लाईट बुकिंग्स, तुम्हाला माहित आहे फ्लाईट बुकिंग्स, आता तुम्ही MMT मध्ये तर करा, नाहीतर Booking.com मध्ये करा, या तर फिर कुठलं बी रेप्युटेटेड कंपनीजमध्ये करा. हम्म. तिथं तुम्ही कन्व्हिनियन्स चार्जेस तुम्ही द्यायलाच पाहिजे, करेक्ट. बरोबर. बरोबर. आता तुम्ही बुकिंग केलं एक फ्लाईटचं, त्याच्यानंतर तुम्ही चेकआउटच्या टाइमला तुम्ही बघा म्हणे, तिथं तुम्हाला एक स्मॉल अल्फाबेट्समध्ये राहते की बरोबर. कन्व्हिनियन्स चार्जेस. हा. ओके, सो ते कन्व्हिनियन्स चार्जेस आमच्या कंपनीमध्ये, इफ यू टेक, तुम्ही प्रीमियम मेंबर्स घेतलं तर तुम्हाला त्याचं काय बी तुम्ही द्यायचं जरूरत नाही आहे. ओके. येस. आणि एक लास्टली, पर्सनलाइज डिजिटल कार्ड. हा. ओके, तुम्हाला एक पर्सनलाइज्ड, आता तुम्हाला माहित आहे आजकाल पूर्ण जमाना डिजिटलच आहे. जस्ट तुम्ही एक लिंक पाठवून द्या, असं तुम्हाला तुमचा कोणतर बी माणूस राहिला तर लिंक ओपन करते, तुमचं डिजिटल विजिटिंग कार्ड ओपन झालं. हम्म. सो एवढं बेनिफिट्स तुम्हाला फक्त 5,900 मध्ये भेटायले. ऍक्च्युली बोलायला गेलं तर झिरो मध्ये भेटायले. येस. इफ कारण यू ते तुम्हाला रिअली गो टू रिटर्न सी, तुमचं ते तुम्ही झिरो मध्ये द्याले. झिरो झिरो मध्ये, कारण ते 2 वर्ष तुम्ही तर युजच करणार यूज तुमचे पैसे. करणारच, येस. येस. रिचार्जला याला त्याला. ट्रॅव्हल वगैरे एक्सेट्रा. येस. 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 सो प्रीमियम मध्ये काय तर बी आहे, नाही एनी नाही. डाऊट्स नाही ना. नो नो ओके. नो डाऊट. सो VBOs मध्ये येऊ. VBOs, व्हर्च्युअल बिझनेस ओनर. येस. आता व्हर्च्युअल बिझनेस ओनर काय आहे. ओके, सो ह्यांचं काय, व्हर्च्युअल बिझनेस ओनर हे मला कशाला बोलते, ह्यांचं फिजिकल लोकेशन राहत नाही. हम्म. ओके, ते दे कॅन गो अँड डू देअर वर्क एनिवेअर, म्हणजे तर तुम्ही कुठं पण फिरून घेते काम करू शकतो, या तो फिर येस. तो येस. सेल्स मॅनेजर आहे, या तर फिर पार्ट टाइम जॉब तुम्ही, पार्ट टाइम सारखं हम्म. तुम्ही हे यूज करू शकतो. आता हा. आमचं एक आहे की आमच्याकडे 10 प्रोडक्ट आहेत. हम्म. ओके, एक आलं ट्रॅव्हल, सेकंड आला इन्शुरन्स,
ओके, हे पूर्ण तुम्हाला माहीतच आहे, इफ आय एम नॉट रॉंग. येस. करेक्ट. हे एवढं आमच्याकडे ऑलरेडी प्रोडक्ट्स इन हाऊस मध्ये आहे. इन हाऊसमध्ये म्हणजे तर तुमचं एक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे पूर्ण तुम्हाला भेटेल आमचं व्हीबीओचं. आता बायफकेशन करू. ट्रॅव्हलमध्ये आता तुमचं थिंक करा, तुम्ही आमचं व्हीबीओचं लायसन घेतलं या तर फिर इंटरेस्टेड आहे, आणि तुम्ही एक न्यू न्यू ट्रॅव्हल एजंटला कोणतर म्हणजे तर बिझनेस ओपन करायचं आहे, तसल्या माणूसला जाऊन घेऊन तुम्ही भेटलं, आणि त्याला येस. तेवढं काही बी नॉलेज नाही आहे ट्रॅव्हलचं, तर आमचं बर. कंपनी त्याला पण आम्ही ट्रेन करू शकतो फुल्ली. म्हणजे तर A to Z, B to B कसं तुम्ही प्राइसिंग करायचं, काय काय हे आहे, आमचं पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, आयटनरी कसं करायचं, त्याचा एक थोडंफार एक ट्रिक्स राहतात. तर ते किती बी एक्सपिरियन्स राहून दे तर मी बोलत नाही. तुम्हाला माहित आहे, थोडंफार ते सिक्रेट्स तर मी ठेवून घेतात कंपनीचं. बर. सो आम्ही काय आहे, आम्ही पूर्ण आम्ही A to Z आम्ही वी विल ट्रेन देम इन ट्रॅव्हल. बर. इफ ओके. म्हणजे तर तुम्हाला काहीतरी इंटरेस्ट राहिला ट्रॅव्हलमध्ये, हा. ओके, तर आम्ही त्याला ट्रेनिंग करून देऊ शकतो. नाही माझ्याकडे वेल्थ मॅनेजमेंट करणार मी, लाईक स्टॉक्स, ओके, बरोबर. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आहे, म्युच्युअल फंड ॲडवायझर्स आहे आमच्याकडे. ओके. येस. सो हे पूर्ण मी काय फुल ट्रेनिंग देतोय. आणि नेक्स्टली आता आमच्याकडे इन्शुरन्स आहे, आय टी प्रोडक्ट्स आहेत. इन्शुरन्समध्ये तुम्हाला पण माहित आहे, इन्शुरन्समध्ये आता किती टाइप्स ऑफ इन्शुरन्स आलेले आहे. बरोबर. टर्म लाईफ आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स, एव्हरीथिंग. तुम्हाला काय 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 पण तुम्हाला ह्याच्यावरती सपोर्ट पाहिजे, आमचा कंपनी पूर्ण तुम्हाला सपोर्ट करेल. म्हणजे आता तुम्ही येस. फक्त लीड द्यायचं, तेवढंच लीड द्यायचं, आणि तुम्हाला काहीतरी बी पर्सनली एक ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी बी तुम्हाला इंटरेस्ट आहे एक बरोबर. मॉडेलवरती. सो येस. आमचं कंपनी फुल फोकस तुम्हाला त्याच्यावरती ट्रेन करायला घातले. ओके. बरोबर. म्हणजे तर तुमचं फिजिकल लोकेशन नको आम्हाला, काय नको, ओनली पर्सनल ट्रेनिंग देऊन घेऊन आम्ही तुमचं ते पर्टिक्युलर फील्डमध्ये विल मेक यू एक्सपर्ट इन दॅट वन. बरोबर. आणि काय तर बी तुम्ही कुठं तर बी स्टक गिक झाला तर कंपनी एम्प्लॉईज विल जम्प करून घेऊन तिथं येऊन तुम्हाला मॅनेज करेल. मॅनेज करणं. येस, जो काय असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणं. येस, 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 येस. आणि तुम्हाला माहित आहे, फायनान्शियल प्रोडक्ट्स, क्रेडिट कार्ड्स, बिझनेस मॉडेल. आता आमचं एक्झाम्पल, आता व्हीबीओ राहिलं तर ही कॅन ऑनबोर्ड, तो ऑनबोर्ड करू शकतो आमचा प्रीमियम मेंबरला, व्हीबीओ ॲक्टिवेशन्स. आणि अच्छा. फ्रँचायसी पण तो ऑनबोर्ड करू शकतो त्याच्याकडे ओके. त्या हां, व्हीबीओज. ओके. आणि तुम्हाला माहित आहे की ₹1 टीव्ही ॲड्स आम्ही आता ॲडव्हर्टाइजमेंट आता स्टार्ट केलेलं आहे. बीपीओ फ्रँचायझी प्रीमियम प्रमोट मेंबर. करू शकतो. येस. तर त्याचा बेनिफिट्स काय बीपीओला मिळतो? बेनिफिट्स म्हणजे तर त्याला एक कमिशन भेटेल त्याला. ते काय अमाऊंट असेल? जसं अं, एक प्रीमियम मेंबरला अपॉइंट करतोय तर त्याला हा. 1500 आता मिळतात. ते तुम्हाला आता नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे ते. येस. ओके. डन. नेक्स्ट चालेल. स्लाइड मध्ये मी तुम्हाला त्याचा एक येस. येस. हा, फक्त प्राइसिंगचं आपण एक का आहे. बोललो आपण का हम्म. कारण च्या नंतर फ्रँचायझी होणार. येस, येस. तर त्याच्यासाठी मी म्हटलं की आपण आपल्या मुलाला शिकवतोय ठीक आहे, आपण आपल्या बापाला शिकवताना बाप काय आपल्याला देतोय? नाही, नाही, ते करेक्ट असं आहे. ते. पण येस. हे ऑनबोर्डिंग प्रोसेसर ते मला दिलेलं आहे. म्हणजे तर एक एकदा काय होते, आता एक्झाम्पल, आता मुंबई, सॉरी मुंबई नाही, पुणे धरू. ओके. पुणेमध्ये आता काय आहे, आता आमचा कोण बी नाही आहे फ्रँचायसी ओनर्स. ओके. हम्म. हम्म. टॉकमध्ये आहेत, पण ते थोडंफार टाइम घेईल, असं नाही बरोबर. की होतच नाही म्हणून. ओके. अं, हा. घेते, पण टाइम घेते, तसं काही येस. नाही. हा. येस. घेतील पण त्यांना वेळ पाहिजे अजून. वेळ पाहिजे. सो ओके. आता काय आहे, तिथं कोणतरी बी एकटा माणूस, आता त्याच्याकडे फायनान्स तेवढं नाही आहे. ओके. हम्म. तो फ्रँचायसी घ्यायचं त्याला आशा आहे, पण त्याच्या हम्म. हातीमध्ये पैसे नाही आहे. तेव्हा ओके. तेव्हा आम्ही काय बोलते, तू व्हीबीओ घे आता फॉर टाइम बरोबर. बिंग. तो हा. तर मी काय करतो, व्हीबीओला त्याला प्रपोज करून ते एक पिन कोड,
ओके, ते तो एक एरियाचा पिनकोड मी त्याला ब्लॉक करून ठेवील फॉर हा. टाइम बिंग, हम्म. फॉर अ फ्रँचायसी. बरोबर. ओके, फॉर टाइम बिंग. ओके, असं नाही की लाईफ टाईम त्याला लाईफ असं टाइम. ते नाही नाही नाही, नाही हा नाही. एक काही हा, टाइमचा एक पिरियड देऊन टाइम ठेवल. त्याला सेट करायला राहत. इन चल केस भाई, तो मैं साल भर एक 50 येस, अपना 6 महीना या साल भर तेरे येस, लिए वेट कर सकते, चलो ओके. येस. अगर आता तुला हा, जमतं तर ठीक, नाही तर मग दुसरा नाहीतर कोण आला तर मी दुसरा तो कोणतर त्याला बी देऊन आलं टाक. तर आम्ही देऊन सोडतो. देऊन टाक, असं. बरोबर. आता आता मी पाहिजे तर मी फ्रँचायसी आता थिंक करा. आता आमचं पुण्यामध्ये मोशी आहे. ओके, हम्म. मोशीमध्ये आता तिथं 3 पिनकोड आहेत. मध्ये हम्म. एक पिनकोडमध्ये आमचं विबिओ रावलं. त्याला मी आता ब्लॉक केलो आणि आजूबाजूला खाली आहे, त्याला माहित आहे. हम्म. त्याला माहित आहे की तिथं खाली आहे. तो तिथं बर. ते पर्टिक्युलर लोकेशनमध्ये त्याचा दोस्त एकटा आहे, त्याच्याकडे फायनान्शियली तो स्ट्रॉंग आहे. हम्म. ओके, तो इमिजिएटली जाऊन घेऊन त्याला पूर्ण आमचं कंपनीचं पूर्ण बोललं त्यांना, तेव्हा तो डायरेक्टली त्याला ऑनबोर्ड पण करू शकतो त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन. यस. त्याला एक कमिशन सेट आहे ते, म्हणजे त्याला एक ऑनबोर्डिंग करायचं, त्याला एक पर्सेंटेज पण सेट आहे. एक काय हा. पर्सेंटेज सेट आहे, बरोबर. आता कशाला म्हणजे आमच्या कंपनीचं डायरेक्टली तिथं इन्व्हॉल्व व्हायला होत नाही. हम्म. म्हणजे आता तर आमचा त्याच्या थ्रू कंपनीचा ते माणूस विवेच्या थ्रू येस, आपण फ्रँचायझी फ्रँचायसी ऑनबोर्ड करू शकतो. येस करू शकतो. ओके ओके. ओके. ते प्रोव्हिजन आहे तसं. हा, ते प्रोव्हिजन दिलेलं आहे मी. येस येस येस. ओके. येस. आणि आमचं डिजी शॉप आता हे आले न्यू. ऍक्च्युली आमचं ओल्ड प्रोडक्टच आहे, जस्ट थोडंफार रिफर्बिश केलेलं आहे त्याला. हम्म. ओके. येस. ते त्याचा नेक्स्ट मी तुम्हाला अनेक 2 दिवशी सोडून, एक दिवशी सोडून मी तुम्हाला ट्रेनिंग घेतो त्याचं डिजी शॉपचं. मी तुम्हाला एक ओके. स्कॅमेटिक एक पाठवून देतो की ट्रेनिंग कुठलं कुठलं राहते. हा तो हा. तुला प्रिपेअर राहायला. ओके, बरं बरं बरं. हे तेवढंच तुम्हाला थोडंफार लेंथी आहे. ओके. हम्म. हम्म. आता व्हीबीओचं पण हे बघा, व्हीबीओचं काय आहे, स्टार्टिंग बिझनेस 25,000 प्लस टॅक्स आहे. प्लस आणि जीएसटी. हा, आता हे जर 25,000 पण तुम्हाला काय ॲज अ क्रेडिट बॅलन्स तुम्हाला भेटेल वापस. येस ओके, जसं प्रीमियमचं भेटलं होतं. येस. आता आमचा प्रीमियम मध्ये कसं आहे, सेम इथं पण 25,000 तुम्ही पे करत, जीएसटीचं अमाऊंट आम्ही तुम्हाला नाही तुमच्या नाही. अकाउंटमध्ये घालायला होत नाही. थोडंफार लोक असं ते एक कन्फ्युजन राहते. सो हम्म. क्लिअरली बोलतोय की 25,000 ते काय हे तुमच्या प्राइसिंग आहे ते तुमचं क्रेडिट बॅलन्समध्ये क्रेडिट राहते. बॅलन्स मध्ये येस. दिसणार. बरोबर, जीएसटी ही गव्हर्नमेंटला पे करायला लागते. येस. आता रेफरल व्हीबीओ काय तर बी अनेक व्हीबीओला ऑनबोर्ड केलं. बरोबर. ओके, वन टाइम्स व्हीबीओ हा. टू व्हीबीओ. ओके, येस. त्याला 4,500 वन टाइम बोनस भेटेल त्याला. येस. ओके. सो एजीएस कार्डचं पूर्ण तुम्हाला काय आहे बेनिफिट्स हम्म. व्हीबीओचं. अच्छा. कॉम्प्लिमेंटरी प्रीमियम मेंबर सबस्क्रिप्शन. प्रीमियम हा. मेंबरचं ते काय सबस्क्रिप्शन आहे 4,900चं, दॅट विल बी अ हा. कॉम्प्लिमेंटरी. येस. 25,000 येस. आणि मल्टी इन्कम स्ट्रीम तुम्हाला पण माहित आहे, ई कॉमर्स ट्रॅव्हल आमचं 10 वर्टिकल आहेत. करेक्ट. म्हणजे इथे इथे कॉम्प्लिमेंटरी प्रीमियम मेंबर सबस्क्रिप्शन, हम्म. जर मी प्री युजर असेल आणि मी व्हीबीओला ट्राय केलं किंवा मी जस्ट ॲप डाउनलोड केला आणि मी व्हीबीओ डायरेक्ट घेतोय, तर प्रीमियम मेंबर हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आपल्याला देणार. कॉम्प्लिमेंटरी फी फ्री. म्हणजे त्याचे 5,900 आपल्याला चार्ज होणार नाही. नाही आहे. ओके. येस. बरोबर. येस येस. परफेक्ट. आणि हे तुम्हाला लाईफ टाईम अर्निंग. हा. ओके, सेम आमचं ह्याचं बट सर्कस. बट असं जर झालं की मी प्रीमियम युजर पहिला परचेस केलंय आणि मी नंतर एनकॅश केलं, माझा ऑनबोर्ड हे केलं व्हीबीओ, तर मग मला त्या प्रीमियम मेंबरच्या पेमेंटचा काय बेनिफिट्स होतं डिडक्शनसाठी? नाही सर, एक मिनिट, एक मिनिट, येस. जस्ट एक सेकंड.
सॉरी सॉरी, थोडंफार येस सर, डिस्टर्बन्स ओके, नो झालं. प्रॉब्लेम, येस. नो नो. आणि हे तर तुम्हाला माहित झालं, बी युअर बॉस. स्टार्टअप प्रॉफिटेबल बिझनेस. ओके. हम्म. विथ झिरो स्टॉक्स. मेन जाऊन काय आहे, आता बघा, 25,000 घालून तुम्ही स्टॉक काढलं आणि ते हम्म. सेल झालं नाही. किती लोक हम्म. आहेत? हम्म. ऑलमोस्ट ऑल 20 to 30% बिझनेस लोक काय करतात, स्टॉक घालून घेऊन ते सेल हा. करायला होत नाही, तुमच्याकडे प्रॉपर स्टाफ राहत नाही, ते बरोबर. तुम्हाला लॉस होऊन सोडते. हम्म. ह्याच्यामध्ये काय तुम्ही स्टॉक, फिजिकल स्टॉक काय बी ठेवायचं काय जरूरत नाही आहे. एव्हरीथिंग बरोबर. सगळं पण डिजिटलच आहे याच्यामध्ये. ओके. हम्म. सो एक्सक्लुझिव्ह एजीएस कार्ड बेनिफिट्स तुम्हाला हम्म. हम्म. ह्याच्यावरती भेटेल, बिझनेस टूल्स पूर्ण. आणि बरोबर. ट्रेनिंग अँड सपोर्ट पण तुम्हाला मॅक्झिमम. मी तुम्हाला तेव्हा पण बोललो की VBO ला आता तुमचा एक पर्टिक्युलर बिझनेस ऑलरेडी आहे, एक्झिस्टिंग बिझनेस, आणि बरोबर. त्याच्यावरतीच तुम्ही आणि वर्क करायचं तुम्हाला इंटरेस्ट आहे. सो हम्म. त्याचं आमचं 10 वर्टिकलमध्ये काय तर बी ते राहिलं तर वी विल, आम्ही काय करणार की त्याच्यावरती कोणाला चढ माहीत आहे, मग ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा हेड त्याला फुल्ली ट्रेन करणार की कसं करायचं. बर बर बर. येस. बर बर. आणि हे तुम्हाला पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह इन्कम आहे. म्हणजे एकतर तुम्ही कंटिन्युअसली ते काम करू शकतो, नाहीतर तुम्हाला तेव्हा पण बोललो मी की ते पार्ट टाइम सारखं तुम्ही जॉब पण करू शकतो त्याला. येस. येस. ओके. सो ह्याचा काय तर बी आहे का, VBOचं नाही नाही? नाही नाही. ओके. सो मर्चंट मी स्किप करतो. सो फ्रँचायसीचं लास्ट मॉडेलला येऊ. सो फ्रँचायसी मॉडेल पण आमचं एक आहे. येस. सो तुम्हाला पण माहित आहे की फ्रँचायसीचं मॉडेल असं असं आहे. सो येस. येस. मल्टी रेव्हेन्यू चॅनल आहे आमचं. हम्म. थोडंफार लोकांना हे आमचं कॉन्सेप्ट काय आहे, थोडंफार इमिडिएटली बघितलं तर, इवन आम्ही एकदा दोनदा बोललं तर पण तर मला कॉन्फिडन्स येत नाही की वेदर इट इज ट्रू ऑर नो. आमचं बरोबर. कंपनी काय आहे, ऑलमोस्ट ऑल लाईक हे वर्षीसून एक 15 वर्षीचं अहेड अहेडचं हम्म. थिंक करून घेऊन हे मॉड्यूल काढलेलं आहे. कशाला म्हणजे तर हे बरोबर. काय आहे आमचं, इट इज लाईक अ फ्युचर रेडी प्रोडक्ट. ओके. आता असं नाही, प्रेझेंट रेडी प्रोडक्ट नाही आहे, इट इज अ हम्म. फ्युचर रेडी प्रोडक्ट. आता तुम्ही बघा केवढं पूर्ण ऑनलाईन सेवा स्टार्ट झालेलं आहे. झोमॅटो, स्विगी, येस. येस. ब्लिंकिट. घरीमध्ये बसलेल्याकडेच तुम्हाला सगळं हे आलं आणि कोण काम करणार आहेत. बरोबर. करेक्ट ना? सो तसंच आता पुढे मग जाऊन घेऊन ऑलमोस्ट ऑल सगळं बी डिजिटलाइजच होणार आहे. सो हम्म. हे आतमध्ये तुम्हाला काय आहे, हाय रिटर्न तर आहे, लो रिस्क बिझनेस मॉडेल आहे. रिस्क नाही आहे आतमध्ये. बरोबर. कशाला म्हणजे बरोबर. तर तुम्हाला त्याचं एक 100% गॅरंटीड आम्ही देते कंपनीचं. हम्म. हम्म. ओके. सो तुम्हाला इन्व्हेंटरी नाही आहे, लॉजिस्टिक नाही आहे. मेन बिझनेस स्टार्टअप करायचं हे एक मोठं हेडेक आहे की अरे बापरे, मी आता बिझनेस स्टार्ट करवलंय, माझ्याकडे आता दुकान पाहिजे, हे पाहिजे, स्टाफ पाहिजे. ह्याचं काय बी नाही आहे. तुम्हाला स्टाफ पाहिजे, नो बिझनेस एक्सपेन्सेस. बरोबर. ओके. सो हे आता तुम्ही थिंक करू शकतो की अरे बापरे, मी कसं आता एक मॉड्यूल कसं मला कमिशन येते कसं. सो ओके. पहिला तुम्हाला माहित आहे की पोस्टल पिन कोड, पहिला असं जमान्यामध्ये पोस्टल पिन कोड लाईक हम्म. हर एक ते तेवढ्या टेरिटरीला एक पिन कोड राहत असलेला ना. बर बर सो बर. हे आमचं फ्रँचायसी मॉडेल अकॉर्डिंगली त्याच्यावरतीच सेट आहे. हा. ओके. आता एक्झाम्पल, आता तुमचं एक पिन कोड बोला सर. कुठं वन तुम्ही? 401107. 107. 401107. येस. मीरा आता मीरा भाईंदर. ओके. आता 401107. ओके. आता तुमचं ते एक टेरिटरी तुम्हाला माहित आहे की बर बर, हा एरिया आतमध्ये, कुठून हा, कुठून 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 आहे. कुठं कुठं आहे, आणि ते एरियामध्ये किती लोक ऑनलाईन ऑनलाईन मध्ये तुम्ही आता असंच दुकानला गेलं तर बी तुम्हाला दिसते काय तर बी एक असं सामान घेतलं, सगळे लोक ऑलमोस्ट ऑल डिजिटली पेमेंट करायलेत. करेक्ट. बरोबर. बरोबर. 80% पीपल तुम्ही काय आहे,
डिजिटली पेमेंट कराल. सो डिजिटल. हां, ते आता पेमेंट केलं तर तुमचं टेरिटरी लाईक 40107 ते तुमचं हा, टेरिटरीमध्ये येऊन घेऊन तुम्ही पेमेंट केलं तर ऑटोमॅटिकली फ्रँचायसीला एक पार्ट ऑफ कमिशन त्याला भेटेल ते त्याला. होणार. बरोबर. ओके. येस. सो आता आमच्याकडे दोन मॉड्यूल आहेत फ्रँचायसीचं. ओके. हम्म. सो एक आहे सिटी फ्रँचायसी आणि एक रिजनल फ्रँचायसी. ओके. ओके. सो सिटी फ्रँचायसीला 2,50,000 प्लस जीएसटी आहे. येस. ओके. मिनिमम एक तुमचा आता पिनकोड आहे, तुम्ही एक्झाम्पल बोललं की तुमचा पिनकोड 401 107. 107 करेक्ट. आता हे आतमध्ये तुमचं एक आमचं एक मिनिमम युजर्स लाईक 2 लाख युजर्स आमचं हम्म. एक डेटा. ओके. बरोबर. तिथमध्ये ट्रान्झॅक्शन व्हायला. इन केस बरोबर. आता एक्झाम्पल आता सिटी लेवलच एक्झाम्पल घेऊ, तुमचं तिथे आता 1.5 लॅक्स आहेत हम्म. ते एरियामध्ये आता युजर्स. ओके. तर आम्ही काय करणार त्याच्या बाजूला 401,108 या तर फिर 6 कुठलं खाली बरोबर. आहे हम्म. विच इज एम्प्टी ते आम्ही तुमचं हे पिनकोड वरती मर्ज करणार. बरोबर. ओके. सो ते आतमध्ये ते पिनकोड मध्ये लाईक 401,108 ठेवूया. ओके. ते येस. मर्ज केलं तुमचं. पण 401,108 जर बसायला सांग. नाही तर पाठव. हा. 401,108 त्याला काय तर येस. बी येस. तिथं तुमचं ऑलमोस्ट ऑल 2 लाख युजर्स पहिलाच आहे. तर येस. ते तुम्हाला एक विन विन सिच्युएशन आहे. ओके. तुमचं 1.5 ऑलरेडी पहिला युजर असलेलं तुमचं 107 पिनकोड मध्ये हम्म. 107 पिनकोड मध्ये हम्म. ओके. कंटिन्यू. ओके. कदम सर बिझी आहेत काय? हा, नाही, एक पर्सन आले होते भेटायला, त्यांना मी बसायला सांगितलं. आपण कंटिन्यू करू. हा ओके. झाला. झालं माझा काही सड नाही आहे, झालं येस. येस. एक 5 मिनिटचं काम. हे येस. तुमचं येस. आता डन. 107 मध्ये 1.5 लाख युजर्स आहेत. ओके. येस. ओके. ओके. आता मी तुम्हाला ते मर्ज करून दिलं 2 लॅक्स. येस. ऑलरेडी त्याचं 108 पिनकोड तुमचं बाजूलाच हम्म. काय आहे. हम्म. सो तुम्हाला तुमचं टोटल युजर स्ट्रेंथ किती झालं? 3.5 झालं. 3.5. येस. ते तुम्हाला ते 2 लाखचं काय आहे ते तुम्हाला एक बेनिफिट ते. एक्स्ट्रा एक्स्ट्रा बेनिफिट. येस. आता तुम्ही एक पिनकोड घेतलेल्या नंतर तुमचं ते आतमध्ये काय तर बी कमी युजर्स आहेत. ओके. ओके. ऍक्टिव्ह युजर्स इंटरनेटचं ऍक्टिव्ह युजर्स कमी आहेत या पॉप्युलेशन बरोबर. कमी आहे. तर बरोबर. आम्ही बरोबर. काय करतोय की बाजूचा अनेक पिनकोड मध्ये कोण पिनकोड नाही आपण अटॅच करून आहे देतो. येस अटॅच अटॅच करून करून घेऊन आम्ही देतो. तुम्हाला देऊन तो शकतो. बेनिफिट, एक्स्ट्रा बेनिफिट्स एक होऊन जातो. येस. जर परफेक्ट. फक्त तुमचा जो पिन कोड असेल त्याच्यामध्ये जर 2 लाखाची कॅपॅसिटी असेल तर तुम्हाला तो दिला जाणार नाही. बट तुमचा कमी आहे तिथे, तो तेवढा कॅपॅसिटीचा नाही आहे, तर त्याला बाजूचा पिनकोड अटॅच करून दिला अटॅच जातो. करून मर्ज करून देऊ. येस. ओके. 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 रिजनल फ्रँचायसीचं प्राइसिंग कमी आहे. ओके. हम्म. सो 1,50,000 प्लस जीएसटी आहे. 1,50,000 येस. प्लस जीएसटी. येस. सिटी फ्रँचायसी तेवढंच 2,50,000 आहे. हम्म. रिजनल फ्रँचायसी 1,50,000 प्लस टॅक्स आहे. येस. ओके. आणि येस. आणि एक मेन थिंग हे तुम्हाला एकदा घेतलं त्याचा रिफंड नाही आहे. हे एकदा घेतल्यावरती रिफंड नाही, पण नाही. ह्याला आपण आपल्या ह्याच्यामध्ये क्रेडिट मिळतं की नाही? म्हणजे जसं आपण प्रीमियमला आपण त्याच्या क्रेडिट देत होतो हम्म. 5,900, हम्म. बीपीओला 25,000 आपण क्रेडिट देत होतो वॉलेट. बरोबर. येस. येस. तर हे त्याचं क्रेडिट मिळणार की नाही? नाही 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 ॲज अ क्रेडिट नाही आहे, ॲज अ बेनिफिट्स आहेत. अच्छा, ह्याचे ॲज अ बेनिफिट्स आहेत म्हणजे बेनिफिट हे सड आहेत. येस. हे आपल्या फ्रँचायसीस. कोणत्या पण सेगमेंट मधून आपल्याला हे येस. इनकेस होऊ शकणार नाही. 2,550 हे आपल्याला त्या प्रीमियम मेंबरचे जसे 5,900 क्रेडिट होऊन आपल्याला ते नाही नाही. 2 वर्षाच्या पिरियड मध्ये मिळत होते. हा. बरोबर.
येस. ते हे मिळत नाहीत. ह्याचं वेगळं आहे. येस, ह्याचं बोला. सिस्टम वेगळं आहे. ओके. बोला. हे तुम्ही रिफंड कंपनीला रिफंड द्या म्हणून होत नाही. पण हे हम्म, तुम्ही आता तुमच्याकडे चालायला होत नाही, तर तुमचा कोणतर बी दोस्त त्याचं त्याचा काहीतरी बी इंटरेस्ट आहे त्याला, तो बरोबर. तुम्ही त्याला ट्रान्सफर करून देऊ शकतो मेंबरशिप. येस. त्याचा त्याचा पहिला म्हणजे तुम्ही ट्रान्सफर करायच्या अगोदर तुम्ही आमच्या कंपनीला इन्फॉर्म करायला लागेल. कशाला येस. म्हणजे तर ते तुमचा नंबर त्याचा कमिशन बेसिस पूर्ण त्याला शिफ्ट व्हायला ते ओके, आमचं एक ओके, ओके. प्रोसेस राहते. येस, सो येस, येस. दिस शुड बी इन्फॉर्म्ड. ते हा, सोडलं तर हा. आमचा फ्रँचायसीचं बेनिफिट बघा. आता हम्म, फर्स्ट पॉइंट, तुम्हाला हा. फ्रँचायसी ऍक्टिव्ह एरियाज म्हणजे तर एक्सक्लुझिव्ह रिप्रेझेंटेशन आमचं फ्रँचायसीचं. हम्म, ओके. ऑल एजीएस कार्ड बिझनेस ऍक्टिव्हिटीज विद इन दिस एरिया म्हणजे आता तुमचं काय पिनकोड राहील, आमचं हा. एजीएस कार्ड फुल्ली ऍक्टिव्ह राहील तिथं. तुमचं बरोबर. हे प्रमोशन करायला, प्रमोशन रावलं येस. नाही तर फ्रँचायसी मीट बर. रावला या तर फिर कुठलं तर बी एक हे रावलं, आमचं कंपनी विल बी रिप्रेझेंटिंग यू. ओके. हम्म. सेकंड वन, आता कॅशबॅक. येस. कॅशबॅकचं मी बोलतोय. फ्रँचायसीला 10% कॅशबॅक भेटेल. येस. एक्झाम्पल आता एक युजर एक्झाम्पल मी एक युजर आहे. ओके. येस. आता मी एक वेगळ्या रिजनसून आलोय, कर्नाटकसून आलो तुमचं हम्म. तिथं मुंबईला. ओके. येस. ओके. आणि ओके. माझं एजीएस कार्डचं ॲपमध्ये मी तिथं तुमचं लोकेशन कुठलं आहे, 401107. 1-7. तिथं बरोबर. येऊन मी तिथं एक रिचार्ज केलो आणि मला एक ₹100चं कॅशबॅक भेटलं. एक्झाम्पल. बरोबर. बरोबर. ओके. ते माझं इथंच रिजनल लोकाला येत नाही, ते तुमचं तिथं लोकल आता तुमचं पिनकोड वरती थांबून मी तिथं रिचार्ज केलं ना. येस. सो ते तुम्हाला 10% तुम्हाला भेटेल, ₹10. बर. बरोबर. बरोबर. ओके. एक युजरचं ₹10. ओके. एक्झाम्पल हम्म. बोलायला. आता हम्म. तसं तुमचं काय ना म्हणजे तर तुमचं 2 लाख युजर्स मध्ये ऍटलीस्ट एक 50,000 लोक तर रिचार्ज करतात. बरोबर. करेक्ट. आम्ही दहा येस. रुपयाचा हिसाबच धरूया, 50,000 लोकांचं किती झालं. हम्म. 5 लाख. एक ₹10 रिचार्ज. 50,000 इंटू 10 रुपीज. हो ना, नाही 5 तर लाख झाले ना. नको आमचा 5 लाख नको आम्हाला. एक हा. धरा एक 10 रुपयाचं. ओके. एक 10,000, 20,000 हा, टेन लोक. थाउजंड या 20,000 धरा. 20,000. 2 लाख. 2 लाख. तिथंच आलं नाही सर तुमचं रिटर्न्स. हम्म. म्हणजे तर हे जस्ट आहे ना अप्रॉक्सिमेट मी बोलायलोय. येस, 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 येस. ओके. नक्की. नक्की, आणि नक्की. आणि एक मर्चंटला तुम्हाला माहित आहे की 5% कॅशबॅक आमचं फ्री युजरला भेटत असलेलं म्हणून. ओके. हम्म. सेम थिंग इथं आमचं फ्रँचायसी ओनरला पण मर्चंटचं काहीतरी ऍक्टिव्हिटी झालं तर तो काय काम करायचं नको, 5% त्याला कॅशबॅक तिथं आलंय. बरोबर. ओके. सो मर्चंट ऑनबोर्डिंग ते पूर्ण आमचं लोकल युजर्स फ्री युजर्स पण करू शकतो, व्हीबीओ पण करू शकतो, कोण पण करू शकतो. कोणी करू शकतो. येस. एंटायर टीमने त्या एरियात एंटायर केलं तर टीम. ते येस. त्याचं 5% फ्रँचायसी ओनरला मिळणार. फ्रँचायसी ओनरला मिळणार. मिळेल. बरोबर. डिजी शॉप डिजी शॉप पण तो ऑनबोर्ड करू शकतो. येस. डिजी शॉपचा आमचा एक लायसन्स आहे. ते पण तो कोणाला पण इंटरेस्टेड राहिलं तर तो डिजी शॉपला पण ऑनबोर्ड करू शकतो तर. ऑनबोर्ड करू शकतो. येस, येस. येस. अनेक तुम्ही मेन जाऊन विसरलं कॅशबॅकचं ह्याचं त्याचं. सो ₹500 प्रीमियम मेंबर्सला हम्म. विदिन द फ्रँचायसी एरिया. म्हणजे तर काय आहे, ओके. आता तुमचं पिनकोड 401107 पर हम्म. ऍक्टिव्हेशन. ओके. हे असं नाही की आता तुम्ही प्रीमियम मेंबरचं आठवण करून घ्या की मी तिथं काय बोललेलं तुम्हाला, 1500 वन टाइम. हा. प्रीमियम मेंबर टू प्रीमियम टू मेंबर. प्रीमियम मेंबर. येस. 1,500. 1500 वन वन टाइम. वन टाइम. करेक्ट. वन टाइम. पण हम्म. इथं
फ्रँचायसी ओनरला बेनिफिट काय आहे, पर ऍक्टिव्हेशन. आता त्याच्या एरियामध्ये एक धरा एक 10 ऍक्टिव्हेशन झालं. हम्म. ओके, त्याला एक 10 ऍक्टिव्हेशन मंथला झालं. ओके, मग तो तर कोणी किती करू झालं? देत. मग डिस्ट्रीब्युटर आपला प्रीमियम युजर करू देत, प्रीम व्हीबीओ करू देत, कोणी या करून दे. फ्रँचायसी ओनर करू देत. येस, कोणी करू दे. पर मेंबर फाय फाय हंड्रेड हंड्रेड रुपीज रुपीज त्याला आलं. म्हणजे तर पर एक दहा ऍक्टिव्हेशन रुपये पर ऍक्टिव्हेशन. 10 लोकांचं पण आम्ही एक अप्रॉक्सिमेट धरून गेलं तर 5000 पण झाले. 5000 रुपीज झालं. ओके, येस. आणि हे ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हेशनला, असं हा नाही हा. की सिंगल एक वन टाइम असं नाही आहे. ईच अँड नाही. एव्हरी ऍक्टिव्हेशन इन द पर्टिक्युलर, म्हणजे तर त्याचं ते काय पिनकोड आहे हा. त्याच्यावरती. येस येस. ओके, आणि एक व्हीबीओ, व्हर्च्युअल बिझनेस ओनर. तुम्हाला पण हम्म. तेव्हा पण बोललो मी, व्हर्च्युअल बिझनेस ओनरला व्हीबीओ टू व्हीबीओ तर मी काहीतरी बी रेफर केलं तर ओनली वन टाइम त्याला 4500 भेटेल. हम्म. करेक्ट. पण इथं तुम्हाला थाउ 1000 रुपीज पर ऍक्टिव्हेशन. 1000 रुपीज. येस, करेक्ट. येस. पर ऍक्टिव्हेशन. ह्याच तुम्ही एक धरा, एक 10 लोकांचा धरा, किती झालं? येस. 10,000. 10,000. 10,000 प्लस 5,000, 15,000 इथंच झालं. 15,000. आणि येस. तुमचं ते काय तर बी रिचार्ज असतं. तुम्हाला मी एक एक्झाम्पल एक 10 रुपयाचं बोललेलं. करेक्ट. येस येस. येस. कॅज्युअली खाली आम्ही रिचार्ज म्हणजे मोबाईल फोन रिचार्जेस तेवढंच आम्ही कन्सिडर केलेलं. पण इट हम्म. कॅन बी एनिथिंग. इट कॅन हम्म. बी एनिथिंग, म्हणजे तर तुमचं डीटीएच रिचार्ज राहील, येस. या तर फिर कुठलं बी एनी फॉर्म ऑफ रिचार्जेस. येस. ओके. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली फ्रँचायसी ओनरला एक अप्रॉक्सिमेट एक 50,000च तिथून आलं, म्हणजे तर त्याला येस. येस. ऑलमोस्ट ऑल त्याचं 20% त्याला कॅशबॅक आलं. बिलकुल. है ना. हो. हे तो पाहिजे तर सेम ऑल द मॉडेल्स आमचं काय आहे, पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह इन्कम. हम्म. ओके, पॅसिव्ह पण तो यूज करू शकतो, नाहीतर ऍक्टिव्ह पण यूज करू शकतो. आणि येस. रॉयल्टी फ्री आहे. अनेक बोलतो तुम्हाला हे, ऑलमोस्ट ऑल चढ लोक असं कंपनीमध्ये कसं आहे, लाईक हम्म. रॉयल्टी द्यायला लागेल. बरोबर. रॉयल्टी द्यायचं म्हणजे तर आता एवढं कमी एवढं तुम्ही अर्न केलं तर तुम्ही हम्म. एवढं रॉयल्टी तुम्ही कंपनीला द्यायचं. बरोबर. आमचं रॉयल्टी नाही आहे, आमचं कंपनीचं एजीएस कार्डचं रॉयल्टी नाही आहे. ओके, ओके. वन टाइम लायसन्स घ्या, लाईफ टाइम तुम्ही यूज करा. ओके. हे आमचं मॉड्यूल आहे. सो हे हम्म. टोटल आमचं एजीएस कार्डचं बिझनेस प्रेझेंटेशन आहे. येस सर. त्याच्यामध्ये काय तर बी तुम्हाला